बुद्धिवंतांनी निष्क्रिय राहणं हे सगळ्या जगावरचं सगळ्यात मोठं संकट आहे. यातल्या काही अवतारांचे जन्म चतुर्थ्यांना झालेत. सगळेच चतुर्थीला झालेले असं नाही. म्हणजे चतुर्थी ही प्रत्येक वेळेला गणपती जन्माचीच असते असं नाही, पण गणेशाच्या उपासनेची ती विशेष तिथी आहे. की मंगलमूर्ती या शब्दामध्ये आपले ऋषी असं सांगतात की तुला तुझी मूर्ती जर मंगल करायची असेल, माझीच मूर्ती मला मंगल करायची आहे, तर मी काय केलं पाहिजे? तर त्याचं एक सुंदर टाचण म्हणजे तुझ्यासमोर ही मूर्ती ठेवली. महिषासुराचा वध केल्याचा तुमच्याकडे हालता देखावा तुम्ही मान्य करणार आहात. तर आता महिषासुर हा मागच्या काळातला निघून गेला, म्हणजे पुढच्या काळातला महिषासुर म्हणून अब्दुल खान वध मी सांगितला. हो तसं काय सांगू नका. म्हणजे सांगायचं असेल तुम्ही महिषासुरच सांगा, ते अब्दुल खानाचं सांगू नका. पण ते कॉन्ट्राव्हर्सी काहीतरी होते आणि मग ते उत्सव मंडळाला फार त्रास होतो आमच्या. नमस्कार. स्विफ्टॅक्स पिक्चर्स प्रस्तुत उत्सव आणि मीच्या या नव्या भागात मी अभिषेक विरकर तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांचा जवळचा, जिव्हाळ्याचा, आकर्षणाचा हा उत्सव मोठ्या उत्साहानं आपण पूर्वतयारी करतो. अगदी आरास, देणगी घेणं, वर्गण्या गोळा करणं, मिरवणुका, बाप्पाच्या पूजेचं साहित्याची जमवाजमव, हे सारं काही आपण मस्त उत्साहानं करत असतो, नाही? पण यात आपल्या मनी त्या बाप्पाच्या सेवेचा भाव असला पाहिजे, तरच हा आनंद साजरा होईल. आणि याचबरोबर आपल्या संतांनी सांगितलेले की कोणताही अहंकार, अहंभाव मनी बाळगू नका. मग काय, तो जर असेल तर मग देवाचं देवत्व समजून घेणं अवघड आहे, नाही? आपल्या संतांनी, थोर महापुरुषांनी इतकं साहित्य लिहून ठेवलंय, अभंग रचलेत, अनेक गीतं रचली आहेत. त्यातून समाज प्रबोधन होऊ शकतं, एक व्यक्ती म्हणून आपण घडू शकतो. पण ह्या धकाधकीच्या जीवनात आपल्याला वेळ आहे का? नाही ना. मग ह्या सगळ्या रचना, हे अभंग, हे समाज प्रबोधनाचं काम कोण करतं? तर हे आपले कीर्तनकार मंडळी. आज एक थोर महान व्यक्ती आज आपल्याला लाभलेले आहेत आपल्या शोमध्ये, ज्यांच्याकडून आपल्याला जाणून घ्यायचं आहे ह्या साहित्यात अमूल्य ठेवा जो काही आहे, एक व्यक्तिमत्व घडवण्यासाठीचा, संस्कृती जपण्यासाठी, परंपरा जपण्यासाठी हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला जाणून घ्यायचंय. त्याच सोबत आपल्याला जाणून घ्यायचंय गणरायाचा हा आपला उत्सव, त्याचं महत्व. यासाठी आज आपल्यासोबत आहेत राष्ट्रीय कीर्तनकार श्री चारुदत्त आपले गुरुजी, यांचं मी स्वागत करतो. स्वागत आहे गुरुजी. नमस्कार. आज आम्हाला खूप संवाद साधायचा तुमच्यासोबत. म्हणजे माझ्या टीमलाही आणि प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचंय की गणेशोत्सव जो पूर्वीचा, आजचा आणि बदलत चाललेला काळ आणि बाप्पाला काय हवंय ते. गणपती बाप्पा मोरया. गुरुजी, राष्ट्रीय कीर्तनकार असा एक नावलौकिक आहे. हा जो प्रवास आहे राष्ट्रीय कीर्तनकार होण्याचा, ते PhD सुद्धा तुम्हाला मिळालेली आहे. ह्या प्रवासाचं वर्णन कसं कराल? मुळात पहिल्यांदा राष्ट्रीय कीर्तनकार म्हणजे राष्ट्रीय कीर्तीचा कीर्तनकार असा त्याचा अर्थच नाही. ज्या कीर्तनामध्ये राष्ट्रभक्ती हा विषय प्रकर्षाने मांडला जातो अशा तऱ्हेचं कीर्तन करणारा माणूस, त्याला राष्ट्रीय कीर्तनकार अशी उपाधी आहे. पण म्हणजे या अर्थी जरी तुम्ही हा शब्द वापरला तरी तो सुदैवाने आता सार्थ आहे की की एका अर्थाने बऱ्यापैकी कीर्ती प्राप्त झाल्यामुळे तसा राष्ट्रीय कीर्तीचा असाही शब्द चालू शकतो, नाही असं नाही. पण हा प्रवास जर म्हणाल तर याच्यामध्ये आमच्या घराण्याला, म्हणजे afळ्यांच्या घराला कीर्तनाचं जे व्रत मिळालं, वतन मिळालं, ते समर्थ रामदास स्वामींच्याकडून मिळालं. अरे वा. त्या काळापासून म्हणजे जवळजवळ 400 वर्ष ही कीर्तनाची परंपरा आमच्या घरात सुरूच आहे. आणि समर्थ रामदास स्वामींचा हा विशेषच होता की त्यांनी उत्तम राज्य व्यवस्थेला फक्त आशीर्वादच नाही दिले, तर सक्रिय सहभाग दिला आणि राष्ट्र सुरक्षेमध्ये सक्रिय सहभाग घेतला. हा विषय लक्षात जर घेतला तर मग त्या राष्ट्रीय कीर्तनाचं
लोण कसं तेव्हापासून आलं हे आपण समजू शकतो. आणि अगदी नंतरच्या काळामध्ये म्हणजे ह्या परंपरेमधले प्रत्येकच कीर्तनकार काही सगळ्या देशभर प्रसिद्ध होते असं नाही, पण त्यांनी व्रत चालू ठेवलं. आमच्या बाबांचं नाव त्याच्यामध्ये अधिक प्रकर्षाने घेतलं गेलं त्या काळात, कारण त्यांचा तो कालखंड होता बरोबर स्वातंत्र्यासाठी जी चळवळ चालली होती तो कालखंड होता. आणि त्या काळामध्ये मग ही ऐतिहासिक आख्यानं सांगणं, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज किंवा भगतसिंगांच्या सारखं चरित्र उभं करणं, हे एक रोमांचकारी अनुभव होते. आणि स्वराज्यासाठी लढणाऱ्या अनेकांना तो आत्मविश्वास होता. त्यामुळे ते वलय खूप मोठं झालं. आणि अर्थात स्वराज्य आल्यानंतर सुद्धा त्याची आज तेवढीच नितांत आवश्यकता तशीच राहिली. त्यामुळे ते बाबांच्याकडनं आमच्यापर्यंत आलं. आणि एका बाजूला कॉलेजचं ग्रॅज्युएशन PhD पर्यंतचं, जरी कीर्तनशास्त्र विषय असला तरी विद्यापीठाची पदवी तुमच्याकडे असल्याशिवाय लोक त्याला मान्य करत नाहीत. हे लक्षात घेऊन त्यांनी एका बाजूला विद्यापीठीय शिक्षणाला महत्त्व दिलं. आणि मग त्याच्याबरोबरीनेच आमच्या घरातच कीर्तन पाठशाळा होती, तेव्हा त्या माध्यमातून ते कीर्तन होत राहिलं. आणि परमेश्वराच्या गुरूंच्या कृपेनं आज या पदापर्यंत आलो आहे. वा, इतकंच. ही लहानपणापासून जी आवड होती, मग त्याचा पुढे हा सगळा मोठा मार्ग. आवड आणि दुसरं म्हणजे त्याला काय म्हणतात, थोडं बालमानसशास्त्र होतं त्याच्यामध्ये. अच्छा. की आमच्याकडे जेव्हा शाळेमध्ये शिक्षक पालक मीटिंग वगैरे व्हायच्या तेव्हा बाबा कधीतरी पुण्यात असायचे, तेव्हा ते यायचेच. आणि मग इतर मुलांचे जर बाबा आले तर शिक्षक त्यांना शेकहँड करतात. आणि माझे बाबा आले की शिक्षक त्यांना नमस्कार करतात खाली वाकून, म्हणजे माझे बाबा काहीतरी ग्रेट आहेत. आणि त्या ग्रेटनेसकडे आपण काही करून गेलं पाहिजे. आणि नंतर मग अर्थातच बाबांचं कीर्तन सातत्याने ऐकून ऐकून तो मनावर एवढा घट्ट संस्कार झाला की भव्य दिव्य काही असेल तर ते हेच आहे. आणि असं काहीतरी छान करावं आपण, प्रयत्न आहे तो. वा. पण मग बाबांचा हा वारसा होता तुम्हाला कीर्तनाचा, तर याचं कुठेतरी दडपण असं कधी जाणवलं? प्रचंड प्रचंड दडपण. कारण तुम्ही काहीही सादर केलं की पहिल्यांदा लोक टॅली करणार ते त्यांच्याशी, की अरे तू जे सादर करतोयस ते तुझे बाबा असं करत होते, तुझे बाबा तर असं पण बाबांचा अधिकार वेगळा होता. आणि मी आत्ता कुठे उभरता कीर्तनकार आहे, तर त्यांच्या इतकं प्रबोधनपर का असेना, पण इतकं उघड बोलणं हे सामान्य माणसाला, नवीन माणसाला शक्य नाही. पण ते प्रेक्षकांच्या लक्षात यायला बराच वेळ लागतो या सगळ्या गोष्टीमध्ये. त्या दृष्टीने चिरंजीव बजरंग जास्त शहाणा निघाला. त्यांनी पहिल्यांदाच उद्योग केला की कीर्तनाला उभं राहताना अशीच कथा निवडायची जी वडिलांनी केलेलीच नाहीये, म्हणजे उगा टॅली करायला नको कुणी. आता काय संगीतातली खाली भरी असेल ते नंतर डेव्हलप करता येते, पण ही गोष्ट सांगताना हे असं सांगत होते, असं टॅलीचा त्रास त्यांनी त्याच्याकडचा वाचवला. पण ठीक आहे, प्रेक्षकांकडनं जरी असा विचार होत असला तरी सुद्धा त्याने तसा फायदाच झाला. म्हणजे बाबांचा आम्हाला फार सहवास मिळत नसे, तो प्रेक्षकांना जास्त मिळायचा. त्यामुळे या प्रसंगाला बाबा हे इनपुट्स टाकत होते, हे इनपुट्स टाकत होते. हे कळल्याने मग नंतर आम्ही ते करायला लागलो. म्हणजे एक दडपण होतं, त्याच्याप्रमाणेच त्यातून प्रेक्षकांकडून मार्गदर्शनही मिळत गेलं. पण दडपण राहिलंच की बापरे, बाबांच्या जागी आता मी उभं राहून कीर्तन करणार आणि ते कितपत आता सगळं पेलेल. कारण मुळात ते कीर्तन ऐकलं होतं, आम्हीच स्वतः ऐकलं होतं. म्हणजे मीच माझा दिग्दर्शक म्हणून जर विचार केला तर आजही 30 वर्षानंतर आम्हाला त्यातलं 50-60% पर्यंत आम्ही नाही पोहोचलो असं वाटतं. इतकं ते भव्य दिव्य होतं. म्हणजे एका चौकामध्ये नेपथ्य, बॅकग्राऊंड म्युझिक, मेकअप, ड्रेपरी काही नसताना त्या भोंग्याचे काय म्हणजे सोलणाऱ्यांचे ते माईक पूर्वी असायचे, ते करणे असायचे. या फक्त प्रॉपर्टीवर जो माणूस चौकात उभं राहून 4 तास लोकांना 15-15 हजार पब्लिकला स्पेलबाउंड ठेवतो. अरे वा. ते चित्र जे काही पाहिलंय किंवा त्यांचे काही रेकॉर्डिंग्स आहेत त्यांनी तर आम्ही असे होतो तर म्हटलं बापरे, नाही रे बाळा, हे आपल्याला अजून जमत आहे. 15,000 माणसं 4 तास चौकात, आणि ते सुद्धा आयोजकांनी घातलेल्या सतरंज्या नाहीत, घरनं चटया घेऊन या आणि वॉटर बॅग, पाणी खायचे डबे सगळं घेऊन यायची, पोरं टोरं सगळी. आणि हे चौक सगळे जाम असायचे. बरं, वय वर्ष 8 ते 80
आणि शिक्षण शून्य ते पंडित अशी सगळी कॅटेगरी 4 तास बाबांच्या समोर हा हा हु हु हे करत आणि अंतर्मुख होऊन विचार करताना जी बघितली आहे, तेव्हा ठीक आहे, आपणच आपले दिग्दर्शक असतो अशा वेळेला, परीक्षक असतो, दुसरे कोणी कशाला सांगायला पाहिजे. कार्यक्रम झाल्यावर बाकीचे सांगायला येतात, वा 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 अगदी बाबांची आठवण आली हो. आम्हालाही आली आमच्या बाबांची आठवण ती वेगळ्या अर्थाने की अरे बापरे, अजून इथपर्यंत पोचणं थोडं बाकी आहे. प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकांना पकडून ठेवणं हे एक चॅलेंजिंग काम आहे खरं. भयंकर आवड आहे, भयंकर आवड आहे. हा पूर्वीचा एक काळ होता जेव्हा सगळे यायचे आणि आता मग बदलत गेलेला हा जो काळ आहे, तर यात कीर्तनाचं स्वरूप सुद्धा कसं बदलत गेलंय, मग यात काही विकास होत गेलेत आणि ते कसे बघतात? आता नवीन गणपती उत्सवामध्ये किंवा कुठल्याही उत्सवामध्ये आम्ही नवीन जे कीर्तन करतो, यात थोडासा तुम्ही म्हणता तसा आम्हाला एक नैराश्याचा भाग असा आलाय की मुळात पाहिजे त्या संख्येनं तरुण पिढी आता नाहीच येते, कीर्तनाला नाही येते. मी उत्सवाला येत नाही असं नाही म्हणत. त्यातला जो स्पेसिफिक कीर्तनाचा भाग आहे त्याच्याकडे ते फारसे वळत नाहीत. आणि म्हणजे आम्ही खूप प्रयत्न करतो त्यासाठी. म्हणजे जसं आपण एखादी मालिका कशी लॉन्च करतो ना, तसा मी कीर्तनाचा उपयोग करत असतो की त्याची छोटी रील्स तयार करणं, जिथे जाणार आहे त्याच्या आसपास ते रील्स फिरवणं. म्हणजे आता तुम्हाला ते माहितीच आहे, मी 2-3 मालिका त्यासाठी स्वीकारल्या की जे माझ्या शेड्यूलमध्ये खरं बसण्यासारख्या नव्हत्या. नकोशी सारखी मालिका, घेतला असा टाकू नको सारखी मालिका, 3-4 मराठी चित्रपट. ह्याच्यातला सगळा हा अंतर्भाव चंचुप्रवेश एकाच कारणासाठी होता की त्याचा फायदा कुठेतरी कीर्तनाकडे ही तरुण पिढी येईल. अर्थात त्या मालिका चालू असताना बऱ्यापैकी माणसं येत होती, अरे त्या मालिकेतले बुवा आलेत खबर का. पण अर्थात तसंही होतं थोडंसं की त्याचा एवढा मोठा काळ नसतो, त्यामुळे ती मालिका थोडी थांबली की पुन्हा एक 6 महिन्यांनी गडबड होते. पण तरी ते रील छोटी छोटी करणं, हे जाहिरात करण्याचा प्रयत्न करतो, पण अजून ती संख्या मिळत नाही. मग काय म्हणायचं, झूम मीटिंगवर कीर्तन करा, मग पहिली मुलाखत द्या, वगैरे वगैरे बरेच प्रयत्न आहेत. आणि आता थोडासा असाही प्रयत्न चालू आहे की मी काही ठिकाणी असं बघितलं की आध्यात्मिक नसेल पण आरोग्याबद्दल माणसं बरीच जागी आहेत. की डायबिटीसवरती जर व्याख्यान असेल तर तरुण माणूस पण येतोय. कारण आता एक व्यवस्थित जाण अशी आलेली आहे की तो काय फक्त वृद्धालाच होणारा आजार आहे असं नाही, आता ते जगाच्या राहटीप्रमाणे तो आता कोणालाही होतोय. हो अगदी, राहणीमान बदललंय त्यामुळे आपण सावध असायला काय हरकत आहे. मग मधुमेहावर कीर्तन बसवलं. अरे हो. पण मग तेही चॅलेंजिंग असेल. काही माणसं वाढली मात्र त्यांनी, आज मधुमेहावर त्या फळे कीर्तन करणार आहेत, तो प्रकार करून बघितला. जिल्हा परिषदेमध्ये कीर्तन करायचं ठरलं, रोटरीकडनं अमुक तमुक. म्हणजे बाकीचे विषय आम्हाला आमच्या कार्यकाळात बसत नाहीत. काही सामाजिक समस्येवर तुम्ही कराल तर आनंद होईल, मला तर काय करू. मग त्यांच्याकडनं वापरायचे कचरा व्यवस्थापन, हा जो खूप मोठा प्रॉब्लेम आहे पालिकेचा, खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तो सामान्य माणसांकडनं नाही, उत्सवाचाही प्रॉब्लेम आहे की निर्माल्याचं सुद्धा त्याचं व्यवस्थापन, यामध्ये अजूनही आपण खूप कमजोर आहोत आणि त्याचा खूप सामाजिक त्रास आहे. त्याच्यावर तुम्ही एखादं कीर्तन करा, म्हणजे आपण पालिकेत गणपती उत्सवामध्ये ते साजरा करू. बरं ते मेलं कीर्तन बसवलं, मग कीर्तन बसवायचं म्हणजे मग त्याची एखादी कथा छोटीशी काल्पनिक का होईना करायला लागते, मग त्याच्यात योग्य पदं करावी लागतात, मग त्याच्यात काही प्रसंग उभे करायला लागतात. ते सगळं केलं, गाणी केली, अमुक केलं तमुक केलं. आणि म्हणलं नुसतं कीर्तन नको करायला, आपण व्हिडिओ शूट करू, म्हणजे मग ते कचऱ्याच्या गाडीवर लावता येईल, आपल्याला सगळीकडे पसरवता येईल. आणि इतकं प्रेमाने, म्हणजे त्यांच्या कष्टाला सलाम आहेत, खूप कष्ट करून त्यांनी हे सगळं शूट वगैरे केलं. पण त्यांच्या लक्षातच नाही आलं, त्यांनी सीडीचं नाव दिलं कचरा कीर्तन. मी 2 मिनिटं थांबलो, साहेब पण इतकंही वाईट नाही करायचं म्हणलं. कचरा कीर्तन हे काय टायटल आहे? म्हणलं कचऱ्यावरच कीर्तन आहे ना आपलं. हो पण म्हणलं हे टायटल नसतं असं. मग ते थोडंसं आम्ही डोकं खाजवून कचरा वर्तन, आपलं कचऱ्याच्या बाबतीत वर्तन कसं पाहिजे ह्या विषयाचं कीर्तन आहे. मग ते कचरा वर्तन नावाने आम्ही त्यावेळेला प्रसिद्धीला आणलं. म्हणजे असे तुम्ही म्हणतात असे वेगवेगळे प्रयोग करायचा आम्ही प्रयत्न करतच होतो. किंवा अगदी नवीन काळामध्ये सर्जिकल स्ट्राईक सारखा विषय, तो तरुणांच्या खूप आवडीचा विषय झाला होता.
की अरे बापरे, भारतानं पहिल्यांदा इतका मस्त सर्जिकल स्ट्राईक केला. मग त्याचे मास्टर माइंड जे लेफ्टनंट जनरल ते निंबोरकर म्हणून होते, ते त्या नंतर थोडे रिटायर झाले आणि ते पुण्याला राहायला आले. अच्छा. मग माझी पत्नी म्हणाली की आपण असं का करू नये, त्यांच्याकडनं माहिती घेऊ आणि सर्जिकल स्ट्राईकवर एक कीर्तन करा, म्हणजे त्यांनी एक तरुणाई आपल्याला चांगली परत मिळू शकेल. त्यांच्याकडे गेलो, त्यांच्याकडनं माहिती घेतली आणि मग ह्याच्यावर कीर्तन होणारे म्हटल्यानंतर त्यांनी त्यांच्या अजून पैठणीतले लोक बरेच बोलून घेतले आणि भरत नाट्य मंदिरामध्ये 700 कॅपॅसिटीच्या थिएटरमध्ये साधारण 5,000 पब्लिक होतं त्या दिवशी अरे बापरे. आणि ते वा, वा. दणादण कीर्तन त्यावेळेला होऊ शकला. म्हणजे मग मग काही गणपती उत्सवात मुद्दाम त्यांनी मागणी पण केली, मग तुम्ही सर्जिकल स्ट्राईकवर करा. वा. म्हणजे प्रयत्न आम्ही करतो. अर्थात दुर्दैव अजूनही काय होतं, असे प्रयत्न फार थोडे लोक करतायत. म्हणजे कीर्तन क्षेत्रामध्ये आज विद्यमान 600-700 कीर्तनकार आहेत. तर 700-800 कीर्तनकारांपैकी एक 5-7 कीर्तनकार असेल जे असे नवीन नवीन काहीतरी बिचारे चांगले प्रयोग करतायत. पण सगळ्यांनी मिळून अशा काही प्रयोगांनी जी संख्या गचकन खेचून आणायला पाहिजे ती अजून दुर्दैवाने मिळत नाही. पण ठीक आहे, पाहूया, प्रयत्न करत राहू. पण हे आता हे सामाजिक संदेशपर हे सगळे आहेत कीर्तन तुम्ही म्हणालात. पण हे तितक्या मोठ्या प्रमाणात तरुणाईपर्यंत पोहोचतंय का? नाही ना, अं, हाच तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला अच्छा. की ते त्या कार्यक्रमापुरतंच राहिलं आणि वा 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 झालं झालं झालं. म्हणजे ज्या गणपती उत्सवाने ते सर्जिकल स्ट्राईक मागितला त्यांच्या उत्सवात झाला. पण अजूनही दुर्दैव असं आहे, खरं सांगायचं तर, अनेक धार्मिक उत्सवांचे मांडव आणि त्याचे विश्वस्त हे अशा एका विचित्र मनोवस्थेमध्ये आहेत की आमचा धार्मिक उत्सव आहे, आध्यात्मिक आहे, यात राष्ट्रीय विषय आणायचे नाही. मग ज्यासाठी आपण एकत्र आलो आणि सार्वजनिक उत्सव साजरा करायला सुरुवात झाली, आम्हाला तर मग भक्तीपर फक्त ऐकवा अशी मागणी करणारे, आणि कीर्तन आम्ही भक्तीसाठी ऐकतो, ह्याच्यासाठी मग व्याख्यानं वगैरे आहे ते तुम्ही करू नका, असं काहीतरी ते विचित्र, पुन्हा एक विचित्र चलनवलन झालं. त्यामुळे सुद्धा मग सगळ्यांच्या पर्यंत त्या उत्सवामध्ये जे पोचायला पाहिजे हा विषय तो पोचलाच नाही. आता जो स्पॉन्सर आहे तुम्ही म्हटलं तेवढंच करायचं, बरं मग आता काय करणार, अरे असं होत आहे थोडंसं. बरोबर. पण मग ही परंपरा टिकली पाहिजे त्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेणं गरजेचं आहे. गरजेचं आहे. म्हणजे आता मी अनेक सामाजिक संस्थांची त्यासाठी संपर्क करतो, म्हणजे व्यक्तिशः आता आम्ही करतो. पूर्वीच्या काळी कसं ते कमीपणाचं ठरायचं की आपण कसं जाऊन कार्यक्रम मागायचा. हो. पण आता पर्याय नाही, हे लक्षात आलं की त्यांनाही आपण काही अंतर्ज्ञानाने कळणार नाही. बरं, ते असं करताय ते मलाही काही कळणार नाही. तर साधारण सामाजिक समस्यांच्यावर फोकस केलेले उत्सव कोण कोण करतात, मग त्यांची थोडीशी माहिती घेणं, मग त्यांच्याशी आपणहून संपर्क करणं. आता मी सुदैवाने 20 माझे विद्यार्थी या विषयामध्ये मी ट्रेन केले. वा. मग ते किमान अगदी सर्जिकल स्ट्राईक सोडून द्या, पण किमान महाराणा प्रताप, छत्रपती संभाजी महाराज, की असे जे राष्ट्रप्रेमाचा एक बुलंद आवाज देऊ शकते अशा विषयावर छान कीर्तनं करतात. मग त्यांना विचारतो आम्ही की असा असा माझा विद्यार्थी आहे तो ह्या विषयावर कीर्तन करेल आणि तो गणपतीशी, गणेश पुराणाशी तो ते रिलेट करून दाखवेल. कारण आपल्या कुठल्याही पुराणामध्ये राष्ट्र सुरक्षा हा विषय आलाच आहे. अगदी. हो. म्हणजे पौराणिक आहे म्हणून त्याच्यात राष्ट्रचिंतन नाही असं नाही. किंबहुना 99% पौराणिक तुम्ही रामायण घ्या, महाभारत घ्या, गणेश पुराण घ्या, नाही तर शिवपुराण घ्या. भक्तांचं रक्षण म्हणजे शेवटी कोणाचं रक्षण आहे? या राष्ट्रातल्या सज्जनांच्या सज्जन नागरिकांचं रक्षण, त्यांच्या हितसंबंधाचं रक्षण, हाच कोणत्याही पुराणातल्या देवाच्या अवताराचा कारण आहे. वा. त्यामुळे ह्याच्यात राष्ट्रसंदेश नाही कुठे. पण दुर्दैवाने काय जाऊ दे आता, त्याच्यावर किती आपण कोळसा उगाळणार, पण नाहीच म्हणतात. आम्हाला कुठलाही एखादा चमत्कार सांगा, पण ते तानाजी मालुसरे वगैरे इथं काही सांगू नका असं. अरे. पण समजा, पण अशाही काही येतात. मात्र आता थोडी बदल व्हायला वेळ लागेल, पण हे 3-4 वर्षात बऱ्याच लोकांनी संपर्क करायला सुरुवात केली आहे. पण मग हे हलत्या देखाव्यांमधून हे विषय येऊ शकतात, कृत्रिम देखाव्यांतून, तर मग हे कीर्तनांतून का येऊ नये? हो ना. खरं आता एखाद्या मानसिकता बदलली महिषासुराचा वध केल्याचा तुमच्याकडे हलता देखावा तुम्ही मान्य करणार आहात,
तर आता महिषासूर हा मागच्या काळातला निघून गेला, म्हणजे पुढच्या काळातला महिषासूर म्हणून अब्दुल खान वद्द मी सांगितला. हो 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 हो, तसं काय सांगू नका, म्हणजे सांगायचं असेल तुम्ही महिषासूरच सांगा, ते अब्दुल खानाचं सांगू नका. पण ते कॉन्ट्राव्हर्सी काहीतरी होते आणि मग ते उत्सव मंडळाला फार त्रास होतो आमच्या. त्यांना म्हटलं मग घाबरायचंच असेल तर आपण का उत्सव करतोय हा सगळा? आपल्या भीतीवरती मात करण्यासाठी तर आपण एवढे सगळे एकत्र येऊन एकटा माणूस घाबरतो. हो. म्हणून मग समूहाने आपण काहीतरी करूया की ज्याच्यामध्ये आपल्याला जे करायचं आहे ते न भीता आणि न दुखावता नीटपणे करता येईल. भावना नाही दुखायला पाहिजे. भावना न दुखव. पण मग इतिहास असाही मांडायला आज दुर्दैवाने मग रावणाचेही समर्थक वाढलेत, महिषासुराचे समर्थक वाढले. मग ते उद्या जर म्हणायला लागले तुम्ही नवरात्र बंद करणार का? असं करून नाही चालणार. काही खरा इतिहास पोचू दे ना लोकांपर्यंत. पण ठीक आहे, जे आयोजक चांगलं करतील त्यांच्यासाठी तू म्हणलास तसं की आता हे पुढे कसं चालणार, तर एक 20-25 जणांना मी ट्रेनिंग केलं आहे आणि आणखीनही अनेक लोकांची इच्छा आहे. तर बघूया, जानेवारीपासून मी त्यांचं ऑनलाईन सुद्धा, कारण बाहेरगावच्या लोकांना इथे येऊन शिकता येत नाहीत या गोष्टी, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा काही वर्ग घेऊन अगदी कीर्तन नाही करता आलं, व्याख्यान करा, तो स्मृतिदिन साजरा करा. अगदी. त्या निमित्तानं हा राष्ट्रचिंतनाचा विषय आपल्या युवकांमध्ये पसरत राहील. आणि ह्या विषयावर कीर्तन होत आहे म्हटल्यानंतर एखाद्या वेळेला परत युवक तिकडे येईल. नाही तर त्याला असं वाटतं की बहुतेक संन्यास योगावरच फक्त कीर्तन असतात, मग मी कशाला जाऊ, मला काय एवढेच संन्यास घ्यायचा नाही. अशा गैरसमजामुळे सुद्धा काही समाज तिथे जात नाही. म्हणजे सांगण्यासारखं म्हणजे मी परदेशात जेव्हा गेलो, तिथलाही गणपती उत्सव होता. मी जाहिरात अशी दिली की या गणपती उत्सवात मी कीर्तन करण्यासाठी येतोय. अनेक लोकांनी त्या आयोजकाला संपर्कच केला नाही. मग त्या आयोजकाच्या ओळखीची ती माणसं होती, त्यांनी फोन केला, तेव्हा तुम्ही ते एवढे चांगले कार्यक्रम करता, महाराष्ट्र मंडळाच्या वतीनं करता, हे करता ते करता, आणि तुम्ही का नाही ठेवत हे कीर्तन? तर ते म्हणले नाही होते, कीर्तन म्हटलं की आधीच मुळात आपल्या या शहरात परदेशामध्ये मराठी माणसं कमी आणि मग त्याच्यातली फक्त म्हातारेच येणार, आणि मग आम्हाला तो उत्सवामध्ये सगळे तरुण सुद्धा पाहिजेत, मग आम्ही कसं काय तुमचं कीर्तन ठेवणार? शेवटी पुन्हा तो एक व्हिडिओ करून मला त्यांना पाठवायला लागला की बाबांनो, मी काही संन्यास हा विषय नाही सांगणार आहे त्याच्यामध्ये, की आपल्या सगळ्या देवदेवतांनी कसं राष्ट्ररक्षण केलं तेच सांगणार आहे. आणि त्याच बरोबरीनं पुढच्या कालखंडातल्या सुद्धा आपल्या देशभक्तांनी जे आपलं सज्जन रक्षण केलं त्याही बद्दल पराक्रमाच्या गाथा बोलणार आहे. तेव्हा हे कीर्तन होणार आहे. तर आता विचार करा, तेव्हा कुठंतरी हुश्य झालं आणि मग आले कीर्तनाचे कार्यक्रम. तो एक पूर्वीपासून कीर्तन शाब्दिक अर्थ घेऊन लोक त्याच्याकडे बघतात आणि तो निवृत्तीसाठीच असलेला कला प्रकार आहे, असं एक गैरसमज बसला. म्हणून तरुणांची संख्या कमी आहे. त्याला कमी येते की कीर्तन ऐकायचं माझं काही वय आहे का, असं आहे का, तसं आहे का. अर्थात हा सगळा दोष तरुणांचा नाही. मी म्हणेन की आम्हा कीर्तनकारांनी सुद्धा पुष्कळशा वेळेला बहुतांशी कीर्तनामध्ये निवृत्तीवादच फार मांडल्यामुळे सुद्धा ते, आणि कसं होतं, माणूस काही 100 कीर्तन ऐकून मत ठरवत नाही हो. पहिले एक 4-5 तो कीर्तन ऐकतो, अरे बापरे हेच सांगणार आहेत का, नको बुवा, असंही होऊ शकतं. हो. मग त्याच्यामध्ये 9वा माणूस चांगलं सांगणार असेल तो मरतो. ही गडबड होते. पण आता व्हिडिओमुळे ते एक बरं झालंय, युट्यूबमुळे, की त्यांनी शब्द फार चांगला पसरतो की अरे तू ते कीर्तन ऐकल्यामुळे तुझा गैरसमज होतोय का, तसं नको, हे ऐक, ही लिंक तुला पाठवतो. मग ते आवडायला लागले की तो त्याला फॉलो करतो. त्यामुळे आज प्रत्यक्ष कार्यक्रमापेक्षा युट्यूब कार्यक्रम हे उत्तम व्यासपीठ जगाच्या पाठीवर झालेलं आहे आता, असं वाटतंय मला. गणेशोत्सवाशी कधीपासून संबंध आला, म्हणजे बालपणात कसे तुम्ही जोडले गेलात? म्हणजे आता विचार केला तर वयाच्या पहिल्या वर्षापासून आमच्याकडे कीर्तन पाठशाळाच होती, त्यामुळं कीर्तन पाठशाळेच्या वतीनं गणपती बसवणं हा झालाच. परत घरी गणपती बसवणं हाही विषय. आणि नंतर आम्ही ज्या वस्तीत राहतो, मग त्या मारुती मंडळाच्या शेजारी राहतो, मारुती मंडळाचा गणपती. म्हणजे अशा अनेक गणपती उत्सव मंडळामध्ये फक्त कार्यक्रमासाठीच नव्हे, अगदी सगळ्या सामान्य कार्यकर्त्यांना जे जे उपद्व्याप करायला लागतात त्याही सगळ्या बाबतीत आम्ही याच्यामध्ये सहभागी होतो. किंवा शाळेचा गणपती बसायचा, त्याच्यामध्ये सुद्धा स्वयंसेवक म्हणून गेलो. नंतर पूर्वीच्या काळी ते नृत्य पथकं असायची, मग ती वेगवेगळ्या विसर्जन मिरवणुकांची त्यांना कॉन्ट्रॅक्ट मिळायची. आता जशी ढोल पथकांची असते
तशी ते पूर्वी ज्ञान प्रबोधिनीचं पथक असायचं आणि त्याची अनेक पथकं असायची आणि ते एका रात्रीमध्ये साधारणतः 3-4 गणपतीची मिरवणुका ते कव्हर करायचे. एक विसर्जनाला गेला की ते पथक तिथनं येऊन मग ह्या रस्त्याला लागलेल्या त्यांना सहभागी होत असे. मग लेझिम सारखं किंवा तोरे पथक असं. मग त्याच्यात नृत्यही करायला 4-5 वर्षाचा विषय गेला. पण नंतर कॉलेज संपल्यानंतर मग मी कीर्तन याच विषयाला चिकटून गणपती उत्सवामध्ये दटून राहिलो आणि सातत्याने तो प्रयत्न पहिल्यापासून करतोय. म्हणजे 30 वर्ष सुद्धा हा माझा प्रयत्न चालू आहे की गणेश पुराणातली कथा आणि आज चाललेलं राजकारण किंवा आत्ता चाललेला इतिहास किंवा थोडासा अलीकडचा पलीकडचा याला किती किती ठिकाणी कसं कसं मला मॅच करता येईल. अच्छा. की ज्यायोगे एका बाजूनं कीर्तनाच्या अर्ध्या भागात आपण ज्या गणपतीचा उत्सव करतोय त्या गणपतीची नक्की कथा काय आहे आणि ती पुराणात काय आहे. युट्यूब युनिव्हर्सिटीवरती खूपच कथा आहेत, त्याला काही अर्थ नाही आहे. ऑथेंटिसिटी देण्यासाठी पुराणामध्ये नक्की त्याची कथा काय आहे, मग त्याचा गूढार्थ काय, भावार्थ काय, आणि मग त्याच्याशी आजचं राजकारण माझं कुठे रिले किंवा आपण म्हटलं तसं आपला व्यक्तिमत्व विकास त्याच्यामध्ये कसा झालेला आहे. हो. की मंगलमूर्ती या शब्दामध्ये आपले ऋषी असं सांगतात की तुला तुझी मूर्ती जर मंगल करायची असेल, माझीच मूर्ती मला मंगल करायची आहे, तर मी काय केलं पाहिजे. तर त्याचं एक सुंदर टाचण म्हणजे तुझ्यासमोर ही मूर्ती ठेवली आहे. तू 10 दिवस तिच्याकडे बघ आणि तसा हो की तू मंगलमूर्तच होणार आहेस. की बघ प्रत्येक गोष्ट पहा त्याची. ते मस्तक जे आहे ते हत्तीचं तेवढ्यासाठी लावलंय की हत्तीचं मस्तक हे कशालाही धडक मारायला घाबरत नाही. तू अभ्यास करून कोणत्याही संकटावर मात करायला सिद्ध हो. मी काय करणार, हे कसं होणार, तसं कसं हे रडणं पहिलं बंद करायचं. मोठं व्हायचं असेल तर करून बघू चल. अर्थात ही गोष्ट चांगल्यासाठीच वापरायची. आल्या गोष्टीचा सामना. पण ते हत्तीचं डोकं कुठलीही समस्या हत्तीच्या म्हणायचं चल पुढे पूर्वीच्या काळी हत्ती वापरायचे बघा ते किल्ल्याचे दरवाजे फोडण्यासाठी. का तो किल्ल्याचा दरवाजा एवढा मोठा त्याला ते खिळे लावलेले असायचे. पण ते खिळे लावलेले बघून सुद्धा जो घाबरत नाही तो हत्ती. म्हणून ते हत्तीचं डोकं आहे की बुद्धिवंतांनी नाही घाबरायचं. आपल्याकडे बुद्धिवंत म्हणजे घाबरट हीच कल्पना. मग ह्यानी मंगलमूर्त होत नाही. गणपती काय जबरदस्त ते असेल. बरं अर्थात नुसती धडक मारणं म्हणजे फार मोठी गंमत नव्हे. अभ्यासाने धडक म्हणून सूक्ष्म अभ्यास डोळे सांगतात. खूप लोकांचं ऐकावं पण योग्य तेच ठेवावं, बाकीचं उडवून लावावं ते त्याची कान सांगतात. तुझीच मूर्ती मंगल करण्यासाठी चाललाय हा सगळा अभ्यास. ती सोन सांगते तुझ्या आयुष्यामध्ये झाड उचलावं एवढी ताकद असावी, पण सुई सुद्धा उचलता येईल अशी लवचिकता असावी. झाड असेल तरच मला बोलवत जा. इतकंही वाईट नसावं माणसाने. सुईसाठी पण आपण तयार असावं. खाण्यासाठी 32 दात असावेत, दाखवायला 2 पुरे आहेत. म्हणजे करावं खूप, बोलावं कमी. आम्ही झाड लावणार एकदा आणि डीपी लावणार वर्षभर. हा मूर्खपणा न करता आता कोणी मनुष्य म्हणेल की एवढं मोठं पोट असणं हे काय फार चांगल्या आरोग्याचं लक्षण आहे का. ते आरोग्याचं प्रतीक आहे का नव्हे, ते गुणांचं फक्त प्रतीक आहे. त्यामुळं त्या प्रतीक मूर्तीमध्ये अनेकांचे अपराध पोटात घालण्याची क्षमता असणं. प्रत्येक गोष्टीला शिक्षा असते हो, ती त्याने त्याच्यात दाखवली आहे. किंवा 4 हात, काही ठिकाणी गणपतीला 6 हात, अनेक हात पण दाखवले, पण चतुर्भुज आपण जास्त त्याला मानतो. 4 हातामध्ये वेगवेगळी, 3 हातात 3 वेगळी शस्त्र आहेत, एका हाती मोदक आहे. तर 3 हातातली 3 वेगळी शस्त्र तुला मंगलमुहूर्त म्हणून लक्षात घे. जीवनामध्ये ह्या पद्धतीची विविधता असणारच आहे. याच्यासारखं हे नाही, याच्यासारखं हे नाही आणि याच्यासारखं हे नाही म्हणून हे वेगळं आहे का नाही. हे एकाच गणपतीचं आहे हे तुला लक्षात आलं पाहिजे. हे एकाच मूर्तीला चिकटलेलं असल्यामुळे जशी 6 शास्त्र असतील, 4 वेद असतील, 18 पुराणं असतील, पण ते चिकटीत एका देवाला. विविधतेमध्ये एकता कशी शोधणं याची सवय लागली पाहिजे. अन्यथा माणूस आपल्या बुद्धीचा अलीकडे जो वापर करतोय तो एकतेला फोडण्यासाठी जास्त करतोय. म्हणजे असा तो गर्दीत येऊन बसतात हे सगळे अतिशहाणे लोक.
आणि असं बघायचं, आपण अगदी व्याख्यान करणार, आमची आता ही अशी टीम छान तयार झालेली आहे, आणि मग तो काहीतरी असं उंदराचं पिल्लू सोडणार. कुठली टीम? एकाचाही सदरा एकासारखा नाही. म्हणजे एकत्र आलोय त्याच्यामध्ये कशी फूट टाकता येईल, बरोबर. ही बुद्धीची आता करामत मूर्खांची सुरू हो, आहे. सध्या हीच मानसिकता ही दिसते. मानसिकता. इथे गणपतीच्या भक्तांनी आपल्या समाजाची मूर्ती अभंग आणि मंगल राहण्यासाठी आपली वाचा वापरली पाहिजे आणि सांगितलं पाहिजे, मेल्या रंग वेगळे असतील, सगळ्यांनी सदरे घातले आहेत, ही एकता का नाही बघत आहेस? सगळेजण एका कुठल्या तरी ध्येयासाठी काम करतायत, ही एकता का नाही बघत आहे? म्हणजे बंगालमध्ये तो नैवेद्य दाखवतात, तो केरळमध्ये नाही दाखवत, केरळमध्ये दाखवतात, तो महाराष्ट्रात नाही दाखवत, नैवेद्य सुद्धा ज्यांचा एक नाही, तो कुठला देश एक? अरे गधाड्या, नैवेद्याचे पदार्थ एक नसले तरी नैवेद्य दाखवल्याशिवाय खायचं नाही, ही भावना एक नव्हे का? अगदी. त्यामुळे दुर्दैवाने कितीही विविधता असली तरी ती एकात्मतेमध्ये कशी घ्यायची आहे, ही मंगलमूर्त जर आपण समजावून नाही घेतली तर मग 50 जरी गणपती उत्सव झाले तरी ते रडत राहणार, अभ्यास करणार नाही, सगळ्यांचं ऐकून सगळ्यांचा विचार करत बसणार मूर्ख तो. कशी तुझी मूर्ती मंगल? हा व्यक्तिमत्व विकासच आहे. आणि समर्थ म्हणतात तसं तो गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. गणाधीश या शब्दाचा अर्थच हा की तू सगळे गुण असतात माझ्याकडे. काही वेळेला मी चांगलं ऐकू शकतो, काही वेळेला मी चांगलं बोलू शकतो, काही वेळेला मी चांगली एखादी गोष्ट मांडू शकतो, पण मी पुढाकार घेऊन काही करत नाही. तुम्ही मांडव घातलं तर खुर्ची आणली तर मी बसेन का? तू घाल ना मांडव एखादा, तू मांड खुर्ची. गणाधीश इज दॅट पर्सन की चल मी करतो, हे म्हणणारा तो गणाधीश. म्हणून तो गणाधीश जो ईश सर्व गुणांचा. म्हणजे बाबा एक फार छान शब्द म्हणायचे की आपण जे म्हणतो ना मंगलमूर्ती मोरया, ते ग्रामीण भाषेमध्ये मोरया होत नाही ना, मोरया. मोरया. हे मंगलमूर्ती तुम्ही मोरया, तुम्ही पुढे या, आम्ही मागणे येते बघ, असा विषय तो आहे. खूप छान. एक व्यक्तिमत्व, उत्तम व्यक्तिमत्व घडवायचं असेल तर गणपती बाप्पा एक मूर्तिमंत उदाहरण आपल्या समोर आहे. गुरुजी, याच बरोबर जाणून घ्यायला आवडेल की आपल्या गणेश चतुर्थीचं महात्म्य. बऱ्याच लोकांचं एक कन्फ्युजन होतं गणेश चतुर्थी आणि गणेश जयंती यामध्ये, तोही एक फरक जाणून घ्यायला आवडेल. बरोबर की गणेशाचे बरेच अवतार आहेत. त्यामुळे कसं होतं, यातल्या काही अवतारांचे जन्म चतुर्थ्यांना झालेत, सगळेच चतुर्थीला झालेले असं नाही. म्हणजे चतुर्थी ही प्रत्येक वेळेला गणपती जन्माचीच असते असं नाही, पण गणेशाच्या उपासनेची ती विशेष तिथी आहे. म्हणजे त्या दिवशी केलेली गणेश उपासना ही अधिक फलदायी आहे, म्हणून चतुर्थी त्याच्यासाठी आहे. जसं आपल्या शेतीमध्ये सुद्धा या कालखंडामध्ये तुम्ही ते पीक घेतलं तर तुम्हाला ते अधिक फलदायी आहे. असं जसं असतं तसं त्या त्या उपासनेसाठी त्या पंधरवड्यातल्या एकेका दिवसाचं असं. चतुर्थी प्रत्येकच कारणासाठी नाही आहे, वेगळ्या वेगळ्या कारणासाठी वेगवेगळ्या तिथी आहेत. गणेशाचे जे अनेक जन्म आहेत, लोकांना काय वाटतं शंकर पार्वतीच्या पोटी जन्माला आला त्यांना गणेश म्हणतात. नाही, शंकर पार्वतीच्या पोटी जन्माला आला तो गणेशाचा अवतार. हा फरक थोडासा लक्षात घेतला पाहिजे. दशरथ कौशल्या यांच्या पोटी जो झाला राम, तो विष्णूचा अवतार, नॉट विष्णू. त्याच्या आधी विष्णू आहेतच. देवकीच्या पोटी झाला तो विष्णूचा अवतार, अंजनीच्या पोटी झाला तो रुद्राचा अवतार. तेव्हा शंकर पार्वतीच्या पोटी, कधी कश्यप आदितीच्या पोटी पण गणपतीचा जन्म आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आईवडील शंकर पार्वतीचा आहेत असं नाही. गणेशाचे अनेक अवतार आहेत. एखाद्या राजाच्या पोटी एक ठिकाणी जन्म आहे गणेशाचा. तेव्हा मग अवतारापूर्वी ते कसे होते, कुठे होते? म्हणून तुकाराम महाराजांनी फार सुंदर अभंग दिलाय की ओंकार प्रधान रूप गणेशाचे. प्रधान रूप म्हणजे ह्या बाकीच्या ब्रँचेस आहेत. प्रधान डाकघर कुठे आहे?
म्हणजे हे आधीच्या काळात कुठे असतात तर ते ओंकार स्वरूपामध्ये गणेश आहेत आणि ते मग त्या त्या कालखंडामध्ये त्या त्या पद्धतीनं अवतार घेतात. पण एक मजा म्हणून सांगतो, आपल्याकडे काय म्हणतात वात्रट अशी माणसं ते म्हणले का म्हणले तुमच्या लग्नाच्या विधीच्या आधी गणपती पूजन व्हायला पाहिजे का नाही हो म्हणले. धार्मिक दृष्ट्या अरे हो व्हायला पाहिजे. मग शंकर पार्वतीच्या लग्नात गणपतीचं पूजन कसं होणार, तो जन्माला झालेला नाही म्हणजे. असे वात्रटासारखे काहीतरी आम्हाला प्रश्न विचारतात. मग त्याला नाकाला धरून सांगतो म्हणलं तुला हरामखोरा की गणपती शंकर पार्वतीच्या पोटी जन्माला आले आणि तिथूनच फक्त आपल्याला माहित ते अवतार आहेत. म्हणून तुकोबा सांगतायत ओंकार प्रधान रूप गणेशाचे ते तीन देवाचे जन्मस्थान. आधी ओंकार निर्माण झालेत, नंतर सृष्टी निर्माण, ओंकारातून सृष्टी निर्माण, मग सृष्टीच्या काळजीसाठी ब्रह्मा विष्णू महेशांचं निर्माण. असा एक आपल्या पुराणाने जो क्रम सांगितलाय तो क्रम लक्षात घेतला म्हणजे मग आपला गोंधळ होणार नाही. पण पुन्हा हाच मुद्दा की आपण त्या देवाबद्दल जाणून घेण्यासाठी खरं 10 दिवस सुट्टी काढली. म्हणलंच ते अगदी बरोबर आहे, वर्षभर आपल्याला वेळ होणार ना, पण त्या त्या देवाच्या उत्सवाच्या वेळेला तरी किमान करमणुकीचे कार्यक्रम नसावेत असं मी म्हणणार नाही. कारण मनुष्याला सारखा अभ्यास करून कंटाळा येतो आणि कॉम्प्युटर होतो तसं डोकंही हँग होतं. त्याला थोडा रिलीफ पाहिजे. त्यांनी नाचू नये असं अजिबात मत नाही. त्याने ढोल ताशे वाजवावेत, जरूर नाचावं, मन उल्लसित होईल अशा कुठल्याही गायनाच्या कलेच्या प्रोग्रामकडे जा. पण ह्या सगळ्याबरोबर आपण ज्या देवाचा उत्सव करतोय त्याच्याबद्दल एक थोडीशी माहिती जाणून घेणं अगदी हो. एवढा तरी प्रत्येक गणपती मंडळाने थोडासा जर आग्रह केला तर खूप छान होईल. नाही तर नवरात्रात आम्ही नेहमीच विचारतो तुमच्याकडे सप्तशती वाचतात का हो? हो वाचतात. कोण वाचतं? भटजी वाचतात. ऐकतं कोण? अरे देवी ऐकते. का? मला वेळ नाही ना ऐकायला. अरे तुला वेळ काढण्यासाठीच नवरात्र होतं ना, का प्रत्येक दिवशी फक्त वेगळ्या रंगाचे झब्बे घालण्यासाठी तुला नवरात्र दिलं होतं करायला? मग ते रंगाचाच झब्बा पाहिजे यासाठी झब्ब्याच्या दुकानामध्ये हा पठ्ठ्या 2 तास काढतो. बरोबर आहे. मग माझ्याकडे अर्धा तास नव्हता ह्या शब्दाला काय अर्थ आहे? पण काय लिहिलंय ते श्रवण करण्यासाठी. सप्तशतीतलं थोडस वाच, सगळं वाच असं नाही म्हणत कोण. पण अवतार कल्पना करतो म्हणून असते. प्रत्येक चतुर्थी ही गणपतीचा जन्मच असतो का? तो नसतो. त्यातल्या काही चतुर्थी, आता पुष्टीपदी गणपतीचा जन्म आहे ते वैशाख चतुर्थीला येतो किंवा भाद्रपद चतुर्थीचा आहे, माघी चतुर्थीचा जन्म आहे. सगळ्या चतुर्थ्यांना काही गणपतीच्या जन्माचे झालेले विषय झालेले नाहीत. काही ठिकाणी जेव्हा आहे तो गणेश जयंती असं कॅलेंडरवर स्वच्छ येतच. पण बाकी चतुर्थीच्या दिवशी आता उपासाचा कुठलाही दिवस म्हणजे पोळी भाजीच्या ऐवजी साबुदाण्याची खिचडी मिळते एवढाच आहे त्याला अर्थ. पण पूर्वीची काळ म्हणजे अगदी माझ्यापर्यंतचा काळ, खूप पूर्वीचा काळ म्हणून की जर चतुर्थी असेल तर सकाळी गणपती अथर्व शीर्षाची किंवा अगदी मराठीत असलेल्या संकटनाशन स्तोत्राची 21 पारायण झाल्याशिवाय आम्हाला सकाळचा नाश्ता काही कधी बापाने दिलेला नाही. तेवढी व्हायला बरं ते प्रणम्य शिरसा देवम म्हणायला 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही. 21 वेळा म्हणायचं असेल ते अर्धा तासापेक्षा थोडा वेळ. मग देऊ नाही शकत. मग चतुर्थीचा दिवस आहे तुझा, गणपतीच्या नावाने तुला साबुदाण्याचे वडे खायला तेवढा वेळ आहे आणि भंप्या तर ते फक्त 21 वेळा म्हणायला वेळ नाही. का बरं असं करावं? म्हणजे ज्या आजी आजोबांच्या वाढदिवसानिमित्त मी काहीतरी डिश खातोय त्या आजी आजोबांबद्दलच मला ऐकायला 2 मिनिटं वेळ नाही. हा फॅमिलीचा सुद्धा एक अपमान नाही का? त्या दैवताचा अपमान नाही का? किंवा माझ्या व्यक्तिमत्वाच्या विकासामधली ही उणीव नाही का? की मी कोणासाठी आलो इथे, मी कोणाचा प्रसाद खातोय? अरे साधा रस्त्यात भंडारा असला तरी माणूस फुकटचा विचारतो. भिकारी जे येतात ना ते भंडारा लागला की बराबर येतात, ते कागद पसरतात, तुम्ही पुऱ्या द्या, भाजी द्या. ते दिल्यानंतर सुद्धा तो भिकारी किसके लिए भंडारा चल रहा है, कौन कर रहा है? तेवढे मी विचारायचं नाही की हा कुठला गणपती आहे, याने काय केलंय, आणि गणपती तुम्ही का करताय हा गणपती उत्सव, हा कुठे झाला होता? शहाण्या माणसाने हा प्रश्न विचारू नये म्हणजे खूप गंमत आहे. पण ह्या निमित्ताने सगळ्यांच्यापर्यंत हाही मी विषय पोचवतो की टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव हा विषय पसरवला. त्याने गणपती उत्सव सुरू नाही केलेला. त्याच्याही पूर्वी गणपती उत्सव होताच.
काही प्रमाणात तो सार्वजनिक आणि खाजगीही प्रमाणामध्ये होता. किंबहुना गणपती उत्सव असा या 10 दिवसात करावा हा उल्लेख गणेश पुराणात पण आहे. इतका जुना उल्लेख आहे. अच्छा. तेव्हा गणेश पूजनाचं शिवकालामध्ये सुद्धा आपल्याला स्वरूप सापडतं, पेशवे कालामध्ये तर सापडतं, नवीन इतिहासामध्ये सुद्धा सापडतं. लोकमान्यांनी किंवा भाऊसाहेब रंगारी यांनी याला एक स्वातंत्र्याच्या चळवळीचं रूप द्यावं आणि भारतीय स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्यानंतर सुद्धा भारतीय सज्जनांच्या सुरक्षेच्यासाठी एक आपली संघटित शक्ती उभी असावी. यासाठीच गणपती उत्सवाचं त्या काळामधलं अतिशय सुंदर प्रयोजन होतं. आणि मला असं वाटतं की आजही काही प्रमाणात ते प्रयोजन टिकून आहे की राष्ट्रीय देखावे करणं, राष्ट्रीय कार्यक्रम करणं आणि किंबहुना एखादं राष्ट्रीय संकट आलं तर आपले अनेक खर्च थांबवून त्या खर्चातून त्याच्या मदतीला धावणं असं संख्येनं कमी असतील पण अनेक गणपती मंडळं करत आहेत. त्यामुळे त्यातला जो सज्जन रक्षण स्वराज्य ठीक आहे, परंपरा उपासना रक्षण हे थोडं कमी होत असेल पण काही प्रमाणात का होईना ज्या राष्ट्ररक्षणाच्या किंवा सुरक्षेच्या दृष्टीनं उत्सवाच्या गोडी जास्त सार्वजनिक गणपती उत्सवाची केली त्याला बऱ्यापैकी स्वरूप आहे असं वाटतं मला. आणि अर्थात आपल्या प्रयत्नाने आपण वाढवते. अगदी सकारात्मक बदल होत आहेतच, आता ते सगळ्यांनी एकत्र येऊन करणं गरजेचं आहे. जसं विवेकानंद म्हणतात तसं बदल होत नाहीत याचा अर्थ बदल करणाऱ्याची ताकद कमी आहे. एवढा प्रकाश पडलेला नाही हा अंधाराच्या शक्तीचा विषय नाही, दिव्याची ताकद कमी पडते, प्रचारकांची शक्ती कमी पडते, प्रचारकांची संख्या कमी पडते, प्रचारकांची असं आणखीन म्हणू की इच्छाशक्ती पण कमी पडते. की मी माझ्यासारखा एक माणूस इथे असताना माझ्या या परिसरातल्या 100 लोकांना सुद्धा या गणपतीची योग्य माहिती नाही, हा माझा पराभव आहे, त्यांचा नव्हे. ही जेव्हा प्रत्येक शिक्षकाला, प्रत्येक मुख्याध्यापकाला, प्रत्येक गणेश भक्ताला अशी टोचल्यासारखी जाण येईल आणि ती येईल, गणपती बाप्पाची उपासना अशी फुकट जाणारी नाही, ती नक्की जाण या सगळ्याला येईल. आणि ती जाण वाढली की सकारात्मक प्रचंड बदल या ठिकाणी होत राहणार. सार्वजनिक उत्सवांमध्ये शास्त्राने जे नियम घालून दिलेत पूजा अर्चनेचे, तर हे कसे पाळले पाहिजेत लोकांनी? कारण बरेचदा असं एक बघण्यात येतं की नाही पाळत, म्हणजे नागरिक येतात, दर्शनाला येतात, तिथेही पाळत नाहीत नागरिक, किंवा तरुण मुलं असतील, कार्यकर्ते असतील, किंवा मिरवणुकांचे त्यात जे काही स्वरूप आहे सध्याचं त्यातही ते काही नियम पाळले जात नाही असं दिसून येतं. तर मग ते कसे पाळले पाहिजे सगळ्यांनी, काय सल्ला? यथाशक्ती प्रयत्न हाच त्याला आपण उपाय देऊ शकतो. कारण समजा अगदी आपण असं धरून चालू की प्रतिष्ठापना करण्याचा मुहूर्त इतक्या वाजल्यापासून इतक्या वाजेपर्यंत आहे, हे अगदी जरी मान्य केलं तरी एका पुण्यामध्ये समजा 22.5 लाख गणपती बसणार आहेत. एवढ्या वेळेत या सगळ्यांना पुरवण्यासाठी माझ्याकडे पुजारी आहेत का? अगदी ती संख्या बघितली पाहिजे. ती संख्या या सगळ्यांना अकोमोडेट करणार आहे का? मग साधारणतः जेवढ्यांना जमेल तेवढ्यांना त्या मुहूर्तामध्ये त्या गोष्टी घेऊन आणि मग चतुर्थी आहे याचा थोडासा लाभ घेऊन तो पुढे चालू ठेवणं हा शक्यतो प्रयत्न करावा. म्हणजे चुकवण्यासाठीच काय आपण अहमिका लावलेली नाहीये, स्पर्धा लावलेली नाहीये, पण समजा झाला आता तर यासाठी फार अवडंबर करू नये असं मला वाटतं. कारण मुळात सार्वजनिक गणेशोत्सव हा केवळ उपासनेसाठी नसून तो प्रबोधनात्मक कार्यक्रम वाढवण्यासाठी आहे. त्यामुळे उपासनेला शून्य स्थान नाही, पण त्याच्यामध्ये फक्त उपासनेसाठी असलेलं उपासना केंद्र याच्यात जे नियम पाळले पाहिजेत तितकी नियमाची कडकता सार्वजनिक ठिकाणी असायला हवी असं नाही म्हणता येणार आपल्याला. किंवा आता हे तुम्ही म्हटलात ते बरोबर झालं की बूट घालून तिथे जावं का नाही ह्या विषयात, किंवा कपड्यांची सात्विकता त्याच्यात पाळली जावी का नाही, किंवा मद्यपान, इतर काही व्यसनांची, हा विषय उपासनेशी तसा निगडीत नाहीये.
हा सामाजिक व्यवस्थेशीच निगडीत विषय आहे. हो. त्यामुळे परंपरा भारतीय राखण्याच्या दृष्टीनं गणेश मंडळांनी 100% असा विचार केला पाहिजे की दर्शन होणं, आरती होणं याच्यामध्ये सात्विकता कशी राखली जाईल ही 100% बघावी. त्याला काही मुहूर्ताची किंमत नाही आहे. आणि मात्र त्याच्यामध्ये आरती असेल, स्तोत्र असेल, नैवेद्य असेल, अमुक असतील, ते हे जे सगळे उपासना या दृष्टीनं उपचार आहे ते अधिकाधिक शुद्ध कसे केले जातील याकडे जाणकारांनी पण लक्ष द्यावं. मी अशी विनंती करेन सगळ्यांना की प्रश्न असा आहे की समजा यावेळेला माझ्या उत्सव मंडळाचा अध्यक्ष आहे, त्यालाही माहीत नाही, पण मी या सोसायटीत राहतो, मला कळतंय ना. मी नम्रपणे त्याला सांगणं की असं असं शास्त्राप्रमाणे आहे, असं करूया का रे बाळा. अशा तऱ्हेनं जसं गणाधीश या सगळ्या सज्जनांनी थोडा पुढाकार घेतला ना, नुसतं शिक्षक संघटनेनं जरी हे मनावर घेतलं तरी सुद्धा यातलं पुष्कळसं नियमभंग करणारं वेडेपण थांबेल आणि उत्तम तऱ्हेनं आपण त्याची उपासना करू शकू. कारण उपासनेला सुद्धा एक थोडंसं महत्त्व द्यावं. किंवा माझ्याकडे सुद्धा अगदी वर्गणी मागायला येणाऱ्या प्रत्येकाला मी हा त्रास देतोच की अथर्वशीर्ष नाही, पण मराठीतलं संकटनाशक स्तोत्र तुम्हाला म्हणून दाखवायचं आणि मग माझ्याकडनं वर्गणी तू घेऊन जायची. आरती मला म्हणून दाखवायची आणि ती शुद्ध म्हणून दाखवायची गणपतीच्या तिघांची, देवीची, शंकराची आणि गणपतीची, या तिघांची आरती. मी मंत्रपुष्पांजलीची तुझ्याकडनं अपेक्षाच करणार नाही आता सामान्यतः. ते कायेन वाचा मनसेंद्रिय हे फक्त म्हणून दाखवायचं. आणि का हट्ट करू नये, याला काय कारण. मी जर बाकी प्रत्येक गोष्टीमध्ये हट्ट करतो आहे, मगाशी सांगितलं तसं, जब्याच्या रंगाचा माझा हट्ट आहे, हो, साडीच्या रंगाचा हट्ट आहे, ड्रेसच्या रंगाचा माझा हट्ट आहे, नैवेद्याला काय पदार्थ हवेत याचा माझा हट्ट आहे. मग बाह्य रंगासाठी जर एवढा हट्ट आहे तर अंतरंगासाठी आपण खूप नाही करते, एकाच गोष्टीचा फक्त हट्ट करतोय की थोडीशी तरी एक शास्त्रशुद्ध उपासना. आता मुहूर्ताची उपासना प्रत्येक वेळेला खूपच पाळली जाईल याची शक्यता नाही धरता येणार. 20 लाख गणपतीचं विसर्जन व्हायचं आहे आणि ठीक आहे, उगाच नाचत बसलोय आणि वेळ काढलाय असं होऊ नये, हे अगदी मान्य आहे. पण तरी सुद्धा त्याच्या विसर्जनाची एक नीट प्रकार ते सोय व्हावी. कारण ते दृश्य सुद्धा फार भयानक असतं मुंबईचं सुद्धा समुद्रातलं, की ते विसर्जन होण्यापेक्षा मग ते फेकणं त्या मूर्तीला, किंवा नंतर त्याचे सगळे तुटलेले अवयव किनाऱ्यावर आलेले बघायला लागणं, या सगळ्या वेडेपणाला शास्त्रीय लोकांनी आणि सामाजिक स्वच्छता राखणाऱ्या लोकांनी कुठेतरी एखादी एक समन्वय बैठक करून याचा एक मध्यम मार्ग काढावा. आणि ज्यायोगे हे राष्ट्र स्वच्छतेच्या दृष्टीनं किंवा राष्ट्र समृद्धीच्या दृष्टीनं सुद्धा थोडंसं कसं उपयोगाला आणता येईल ते बघावं. कारण मध्ये ते शाडू आणि POP याच्यात सुद्धा एक मारामारी आली होती. नंतर पण एक आहे, याचं जर नीट नियोजन केलं ना तर असं वाटतं की हे आता काही बी बियाणं असलेली सुद्धा मूर्ती करतात की त्याचं योग्य विसर्जन मग शेतावर जावं, मग त्याच्यातून चांगली शेती करता येईल का, हा धार्मिक दोष टाळता येईल का, थोडंसं एकत्र या निमित्ताने एखादी बैठक व्हावी. आता झालंय खरं उशीर या गोष्टीला, की असं करावं हे 70 वर्ष सुद्धा वाटू नये. हाही एक आपल्या सगळ्या बुद्धिवंतांचा पराभव आहे खूप मोठा, की पहिल्या 10 वर्षातच खरी ही मीटिंग होऊन जायला पाहिजे होती की अरे अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी हे काय रे आपण बघतोय, हे कसं टाळता येईल. हे जर जाऊ दे त्याच्यावर अडण्यात आताही काय उपयोग नाही, पण किमान हा तरी वेळ जाऊ द्यायला नको की हरकत नाही. स्वराज्याच्या स्वातंत्र्याच्या 17व्या वर्षी का विना आम्ही एकत्र विचार केला की आमच्या उत्सवाचा सामाजिक चांगलाच वापर व्हावा आणि अस्वच्छतेकडे त्याची वाटचाल होऊ नये, मानसिक आणि सामाजिक सुद्धा. बरोबर. आता सध्या सगळ्यांना एक म्हणजे मनोरंजनात्मक दृष्ट्याच उत्सवांकडे बघतायत नागरिक. तर मग संदेश द्यायचे असतील, सामाजिक संदेश असतील, आपल्या राष्ट्रभक्ती जागवणं असतील, तर ह्या सगळ्या गोष्टींना
कुठेतरी मग एक मनोरंजनाचा पण धागा पकडावा लागतो का हे करताना? लागतो ना. हो ना. पण मग हे करताना पुन्हा मग मगाशी तुम्ही म्हणालात की कॉन्ट्रोव्हर्सी होता कामा नये. हो, तर हे तसं करा. कसं जपलं म्हणजे जातं? शेवटी त्या काय म्हणतात, आयुर्वेदिक औषधासारखं ते करायला लागतं, की फार हा माणूस तूप खातो. ते त्याचं फार तूप खाणं थांबवण्यासाठीचं औषध त्याला तुपातून द्यायचं. कारण ते तुपाशिवाय तो खाणार नाहीये. खरंय. तो 100% खाणार नाहीये. म्हणजे संतांनी सुद्धा पूर्वीच्या काळी भारुड याची रचनाच यासाठी केली होती, की तो जरासा सवाल जबाब सारखा तमाशाच्या अंगाने जाणारा आणि थोडासा ग्राम्य भाषेमध्ये टप्परी भाषेमध्ये असा भाष्य करणारा, अरे आयुष्यपत हा मस्त कला प्रकार आहे असं म्हणून माणसं त्याच्यात यायची आणि त्याच्यातनं अध्यात्म ऐकता ऐकता अरे मग बाकीच्या गोष्टीतली व्यर्थता त्यांना बरोबर. समजायला लागायची. हे संतांनी सुद्धा हे करण्याला आपल्याला मुभा दिली आहे, की लोकांच्या एखादं चांगलं औषध गळी उतरवायचं असेल तर थोडा मनोरंजनाचा निश्चितपणे हात धरा. पण म्हणजे पुरणाची पोळी चांगली पसावी म्हणून लोणचं वापरणं असं असावं. मग लोणचंच आवडत आहे तर मग पुरणपोळी आता बंदच करूया आणि रोज आपण 1-1 किलो लोणचं सगळ्यांना खायला घालू. एवढा फक्त वेडेपणा या बुद्धीच्या देवतेच्या वेळेला होऊ नये अगदी. असा त्याच्यामध्ये आपण विचार करूया. अगदी, अगदी. समाज प्रबोधनातून आध्यात्मिक प्रगती कशी होईल तेही Correct. साधूयात. अगदी आणि अगदी अगदी निश्चितपणे. चवीपुरतं मनोरंजन. हा, चवीपुरतं मनोरंजन असावं ना, असायलाच पाहिजे. रिलॅक्सेशनचा 1 तास तुमचा असल्याशिवाय ती कुऱ्हाड पुढं कामच करणार नाही. वा, अगदी. तो विचार केलाच पाहिजे. आणि अनेक दुर्दैवाने सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि आपल्या राष्ट्रीय उपासकांनी सुद्धा योग्य त्या मनाच्या विरंगुळ्याकडे किंवा मनाच्या विश्रांतीकडे लक्ष दिलं नाही म्हणून दुर्दैवाने ते अल्पायुष्य ठरले. चांगलं सामाजिक कार्य करणारी माणसं पटकन जावीत आणि राष्ट्राचं वाटोळं करणारे मरता मरू नयेत. हे जे दुर्दैव आपल्या सगळ्या जगाला बघायला मिळते याचं कारणच ते आहे, की सामाजिक कार्यकर्ता तो कार्यात का होतो. अरे बाळा, विमानातली सूचना लक्षात ठेव. त्याला मास्क लावायच्या आधी आधी तुला लाव. हो. खरंय. तो जगला पाहिजे, अगदी बरोबर आहे, पण तू जगणं हे लाखांचं जगणं आहे. हा विचार करून निश्चितपणे त्यांनी मनोरंजनाचा किंवा योग्य त्या आहाराचा, तो मनोरंजन हाही आहारच आहे, आपण मनाच्या दृष्टीने आहार म्हणू. अगदी. म्हणजे आमचे बाबा सुद्धा काही वेळेला एखादी कीर्तनात सुद्धा अशी झुटूक मारायचे. पण झालं काय, अशी झुटूक ते करायचे, त्याचं लोकांनी ते बुटूकच करून टाकलं चिंचेचं. ते त्याचं प्रमाण वाढल्यामुळे आम्ही हा प्रकार बंद केला. नाहीतर बाबा बऱ्याच काळा असे रिमिक्स करायचे, की मनोरंजनासाठी म्हणजे समोरच्या माणसाला थोडंसं त्याच्यामध्ये अधिक रुची वाटावी यापुरतंच. पण ते म्हणजे 6 दिवसाच्या 7 दिवसाच्या सप्ताहातनं एखाद दिवशी करायचे. पण ते लोकांना आवडते असं लोकांना कळल्यामुळं आता काय झालं, एकाच कीर्तनामध्ये 7 गाणी अशी लोक म्हणायला लागले. त्यामुळे ते योग्य नाही. पण निश्चितपणे तुम्ही म्हणता तो मुद्दा खूप चांगला आहे. पण मनोरंजनाचा सुद्धा हात धरताना त्यातली सभ्यता हो. याचाही 2 वेळा विचार केला पाहिजे, की रमजानच्या वेळेला मनोरंजनाचे कार्यक्रम नसतात का? असतात ना, कव्वालीचे सामने असतात. आणि ते करमणुकीचे कार्यक्रम करत नाहीत का? पण कुठल्या उत्सवाला गाण्यांच्या विषयाची परत कुठपर्यंत न्यायची अगदी. आणि त्याची त्यातलं जाण हा असणं आणि गरजेचं त्यातलं आहे. माझं पार्टिसिपन काय पद्धतीने व्यक्त व्हायचं. होळीच्या दिवशीचं माझं नाचणं आणि गणपती समोरचं माझं नाचणं यात काहीतरी तर फरक यायला हवा आहे ना. हो, अगदी, अगदी. की होळीच्या समोर नाचायचं, शिव्या घालायसाठीच नाचायचं, तो कसंही नाचलं तरी चालणारच आहे. आणि ते मान्य केलेलं आहे. तसंही तुला नाचायला धर्माने एक परवानगी दिलेली आहे. तू सारखं काय म्हणजे नियमात नाचायचं, कसाही नाच, शिव्या घाल आणि नाच एकदा. पुन्हा तोच मुद्दा, बाकीच्या ठिकाणी नियम पाळण्यासाठी एक सूट मान्य करू आपण, खरंय. पण बाकी ठिकाणी सभ्यता नक्की त्यातली पाळली जावी. पण त्यातला जोश, उत्साह याच्यामध्ये काही कुणी कमी करावं अशी कुणी आग्रह नाही करणार. अगदी, अगदी. सभ्यताही पाळली पाहिजे. शिस्तबद्धता मुळात शिस्तबद्धता. आता खूप गरजेची आहे या उत्सव काळात. अगदी
नम्रता आणि एकमेकांचा आदर ठेवून पुढे जाणंही गरजेचं आहे. तर हे हे सगळे गुण घेऊन पुढे जाण्यासाठी एक काय सल्ला द्याल सगळ्यांना? तर यासाठी काय करावं लागेल? कारण तसं एक त्या मातीच्या गोळ्याला आकार देणारे फार कमी आहेत तुम्ही म्हणाला. हो ना. तेच त्यासाठी एक तगडी फौज उभी करणं हाच एक मार्ग आहे आता. म्हणजे एका बाजूला शिक्षकांची आणि दुसऱ्या बाजूला बाउन्सरची. गणपती उत्सवाच्या सभ्यता रक्षणाचे बाउन्सर्स. म्हणजे चौका चौकात मांडवाच्या आसपास नुसते विवेकानंदांच्या पोजमध्ये थांबलेले असतील आणि जरा कुठे असभ्य वर्तन झालं की फक्त हात जोडतील, येऊ का? नाही, ठीक आहे. आणि ते मग मग ते सरळ होतं. अशा अनेक मंगलमूर्ती असाव्यात. आणि त्यात आणखीन जर शिक्षकांनी किंवा सेलिब्रिटीने यात जर रस घेतला की मोठमोठ्या सेलिब्रिटी ज्या आहेत त्यांनी समजा त्या मांडवाच्या दारात थांबून ह्या सभ्यतेसाठी जर थोडंसं सहकार्य केलं, त्या गर्दीला समजावून सांगितलं, तर मात्र ह्याच्यात खूप फरक पडेल. एखाद्या माणसाला चप्पल काढायची नसली तरी सुद्धा अरे दादा सांगतो त्याने ते फार चांगलं होईल. किंवा इथे जर दारू पिऊन कोणी दंगा घालताना दिसला, बोलवू का स्टेजवर त्याला? काय आहे शेवटी अत्यंत खालच्या थराला नियम पालन करण्यासाठी दराऱ्याचीच गरज आहे. त्याच्यापेक्षा थोडा वरचा वर्ग असेल तर त्याला ज्ञानातल्या दराऱ्याची गरज आहे. शिक्षक, प्राध्यापक, प्रिन्सिपॉल या सगळ्या लोकांची. त्याच्यापेक्षा जो बरा वर्ग आहे त्याच्यासाठी सेलिब्रिटीची गरज आहे. आणि ह्याच्याही पेक्षा जो मोठा वर्ग आहे तिथे नेतृत्वाची गरज आहे असं वाटतं. की नेतृत्वातल्या लोकांनी सुद्धा ह्याच्यामध्ये हा रस घ्यावा, की त्याच्यात उतरावं. आणि हे आमदार साहेब उभे असं नसतात का तिथे पुढं? आपोआप त्याला एक सभ्यतेचा निश्चित. कारण बाहेर वाकडं तिकडं कसंही उभं असलेलं तिथे आमदाराच्या ऑफिसमध्ये गेले की असं उभं राहतो. तेवढं त्याला कळत आहे ना की ह्यांच्या समोर आपल्याला कसं वागायचंय. आमदार साहेब आहेत बरं का म्हणून. आणि आमदार साहेबांनी सुद्धा, खासदार साहेबांनी सुद्धा बोलावं यावरती की मी मुद्दाम मिरवणुकीत आलेलो आहे, नीट करा बरं सर, पुरावं मी तुमच्या पाठीशी आहे, पण नियम पाळा बरं. कुठलाही गालबोट आपल्याला गालबोट लागू देऊ नका, एवढा फक्त शब्द तर टाका. काय नाही होत जगामध्ये. थोडी इच्छाशक्ती, ताकद दाखवली ना, खूप काही मजा. वेगवेगळ्या पायऱ्यांवर ज्यांना सन्मान मिळालेला आहे त्या लोकांनी म्हणजे आता जसं आहे की पिऊन आलेल्या माणसाला इथे पिऊन येण्यास मनाई, हा बोर्डच वाचायला वेळ नाही आहे आणि त्याचा काही उपयोगही नाही त्याच्या दृष्टीने, तर ते दिसत पण नाही येते. पण त्याच्यासाठी उद्या पिऊन यायचं नाही हे कळायला एकच मार्ग आहे, तो म्हणजे बाउन्सर आहे. उद्या जर आलास हा आहे तू आहे, कितीही चढलेली असली तरी त्याला पोलीस कळतो. त्याला बाउन्सर 100% कळतो. आणि काही गणपती भक्तांनी एक टास्क घ्यावं, आपणही का बाउन्सर होऊ नये. जसं उत्सव चांगले गाजावेत म्हणून मी ढोलताशा पथकाचा एक प्रॅक्टिस करणार आहे. उत्सव छान व्हावेत, चांगली गाण्याचे कार्यक्रम, मी गाण्याची चांगली प्रॅक्टिस करणार आहे आयुष्यभरासाठी. तसं या सगळ्या लोकांनी एक छान नियमबद्ध आयुष्य जगावं, त्यासाठी ज्या एका विशिष्ट दराऱ्याची गरज आहे, हा दरारा निर्माण करण्यासाठी मी माझी तब्येत चांगली करणार आहे. तर आपल्याला भाड्याने बाउन्सर फार कमी लागतील त्यामुळे. किंबहुना मला असं वाटतं की लोकमान्य टिळकांनी त्या काळात ह्या सगळ्या ज्या गोष्टीच्या तालमी याच्याशी जोडल्या, याचं बहुतांशी कारण ते आहे. पण ते सगळे हनुमंताचे भक्त, अत्यंत नियमाने वागणारी ही सगळी माणसं, जिंभाळकर तालीम आहे, चिंचेची तालीम आहे, अमुक माझ्यात कुठनं चुकलं तर काही लोखंडी तालीम आहे. पण तेव्हा ती सगळी लाल मातीमध्ये अशी मस्त कुस्ती खेळलेली, अशी रसरशीत दंड ज्यांचे आहेत, भरदार माणसं आहेत, अशी माणसं खांद्यावर काठी घेऊन मिरवणुकीत दिसल्यावरच नीट चाल, पुढचा माणूस बघितलायस काय, कोण आहे ते. आणि ते कुस्तीगीरच आहे, त्याला उगाच खोडी काढायला गेला तिथंच चितपट करता येते मग तुला. आणि लोकमान्यांनी त्यामुळे एक शक्तीचा, सज्जन शक्तीचा दरारा दिला. उगाच आजकट विस्कट काय करू नको, अध्यक्ष पैलवान आहे हो, आणि त्याची वहिनीच रथावरती आहे,
तेव्हा तो काही विचित्र केलं तर ते वहिनीसाठी होणार आहे. आणि त्याच्या वहिनीसाठी जर झालं मग तुझंही काम होणार आहे. खरं. सामान्य माणसाला सामान्य पदार्थ पचण्यासाठी दाताने चावण्याची गरज आहे. त्याला दहशत पाहिजे. थोड्या ज्ञानी माणसाला ज्ञानाचा दरारा पाहिजे. त्याच्या वरच्या माणसाला कलाकाराकडनं पाहिजे. त्याच्या वरच्या माणसाला थोडं नेतृत्वाकडनं केलं एक मोठं अभियान तयार होईल. वा. एक अशी म्हणजे तुम्ही उत्सवांदरम्यान कीर्तन केलेली आहेत, तर एक अविस्मरणीय अशी कोणतं एक गोष्ट कधी घडली कीर्तनांच्या बाबतीतली ती ऐकायला आवडेल. मला हीच सांगायला जास्त आवडेल. जेव्हा सर्जिकल स्ट्राईकवर मी कीर्तन केलं अच्छा. आणि समोर त्याच्यात लढलेली माणसं समोर बसली होती. स्वतः लिंबोरकर सर होते आणि कीर्तन झाल्यावर ते जेव्हा वर आले त्या उत्सवामध्ये स्टेजवर आले आणि मिठी मारली आणि फक्त जे सगळ्या प्रशंसेपेक्षा मोठं वाक्य होतं त्यांचं ते की आम्हाला तुम्ही पुन्हा त्या रणांगणात उभा असल्याचा आनंद दिलात. तर त्यासमोर ते एक परत शब्दचित्र उभं राहिलं. मला तो परत सिनेमा बघितल्यासारखं वाटलं. मी तो सिनेमा आल्यावर सुद्धा परत त्यांना फोन केला होता की सर सिनेमा आलाय. फार त्रास करून घेऊ नका, तो सिनेमा आहे, फोन बंद करा. वा. मग पुढे कारण शेवटी सिनेमा तुम्ही बघता तसे तेही बघतात. त्यामुळे त्यांनी कुठपर्यंत बघितलेलं चालेल हा विचार करून सिनेमा केला जातो. आम्ही जे सगळं सांगतो ते तिथं होणारच नाही. पण हे कळू नये ह्याच्यासाठी चुकीच केलेलं आहे. आणि त्यामुळे मधली टॅक्स सांगायचीच नसते, झालेली फॅक्ट फक्त सांगायची असते याच्यामध्ये. त्यामुळे जेवढ्या टॅक्टीज ओपन करता येण्यापुरती आहेत ते सिनेमा पुरतंच ते बघा. पण अशा सिनेमाने फायदा मात्र निश्चित होतो की त्या थिएटरमध्ये सुद्धा जी देशभावना जे निर्माण आयुष्यभर भारत बसला हाणलं जातो आणि तिथं त्यांनी जी मजा केली की त्यांनी जी मिठी मारली. कारण पूर्वी मला एक खंत होती की माझ्या बाबांनी सावरकरांसमोर सावरकरांचं कीर्तन केलं होतं. अरे. आणि त्यांच्याकडनं शाबासकी मिळवली होती आणि ते मी बाबांच्याकडनं ऐकायचो. आणि मी माझ्या कीर्तनात एक खंत व्यक्त केली, आम्हाला असं कधीच नाही मिळत. आम्ही जुन्या लोकांची चरित्र सांगतो, आम्हाला कोण थाप मारणार पाठीवर. तेव्हा माझ्या पत्नीनं हा मला मार्ग सुचवला पटकन की मग आत्ता जो पराक्रम झालाय सर त्यांच्याकडेच जा, म्हणजे त्यांच्यासमोर तुम्हाला हे करता येईल. आणि मग त्याचा फायदा म्हणजे एक अविस्मरणीय म्हणजे कशा अर्थाने आपल्याला जे पुरस्कार मिळतात ते दिवस अविस्मरणीय दिवस असतात. हा पुरस्कार मिळाला, तो पुरस्कार मिळाला, यांच्या हस्ते मिळाला, त्यांच्या हस्ते मिळाला आणि ते मोठेच असतात पुरस्कार. पण त्या देशासाठी लढलेला माणूस जेव्हा त्याचं चरित्र ऐकून स्टेजवर मला सांगतो, मला मी आता रिटायर माणूस आहे पण मला परत तिथे उभं राहून मी माझ्या देशासाठी फाईट करतोय याचा एक तो छान मला आनंद दिला चारू आपण. कॉंग्रॅच्युलेशन, धन्यवाद. ती पावती माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी होती. वा. सगळ्यात मोठी. एक शेवटचा आणि आपल्या या सगळ्या विषयाला धरून प्रश्न तो म्हणजे बाप्पाला नक्की काय हवंय तुमच्या मते? आपल्या सगळ्यांकडून या उत्सव काळात बाप्पाला नक्की काय हवंय? मी असं म्हणेन की ती बुद्धीची देवता आहे. तेव्हा बुद्धिवंतांनी निष्क्रिय राहणं हे सगळ्या जगावरचं सगळ्यात मोठं संकट आहे. तेव्हा जेवढ्या बुद्धिवंतांना किमान एकत्र येऊन काही चांगलं काम करायची इच्छा होतीये त्यांनी आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर एकत्र व्हावं आणि काहीतरी संघटित कार्य करावं. एकटे खूप काम करतायत पण शेवटी संघटित कार्य करण्याची फळं वेगळीच असतात. म्हणजे एकटी काठी कितीही जरी काम करत असले तरी एक तटबंदी उभं राहण्यासाठी त्यात सगळ्या दगडांनी एक आला पाहिजे. नाही तर किल्ला नाही उभा राहत, बुरुज नाही करता येत. हा दगड पण चांगलाच होता की तो दगड पण चांगलाच होता की ज्या दगडांना हे कळत आहे त्यांनी एखाद्या तटबंदीसाठी थोडंसं एकत्र यावं ह्या उत्सवाच्या निमित्ताने. आणि बाप्पाला काय हवं याबरोबरच आपण जो विचार केला की हे कशासाठी हा सगळा उत्सव आहे की माणसाची बुद्धी जागृत करायची आहे, विवेक जागृत करायचा आहे. आणि जसं टिळक समजावून सांगत होते तुमचा शत्रू हे करतोय
तुमच्या घरातले हे लोक त्याला मदत करत आहेत आणि आता हे सावध पण तुम्ही ठेवलं पाहिजे. एवढी जरी जागृती आपल्या सगळ्या शहाण्या लोकांनी केली की आपल्या देशाचे हे शत्रू हे काम करतायत, त्याला आपल्या घरातले हे लोक मदत करत आहेत आणि त्यामुळे आपल्याला हे कर्तव्य आहे. एवढा जरी गणेशाच्या हातातला परशु जो विवेकवंतू आहे तेवढा जरी आपण प्रत्येकाच्या हातात दिला तरी जसं बाबा आमट्यांना त्यांचा उत्सव कसा व्हावा असं वाटेल, तर कुष्ठरोग्यांची काळजी घेणारी संख्या वाढली तो त्यांना आवडेल. अण्णा हजारेंचा उत्सव त्यांना कसा आवडेल की लोकांची काळजी घेणारे लोकपाल वाढले, तो उत्सव नक्कीच त्यांना निश्चितपणे आवडेल. तसं बाप्पा जर बुद्धीनं आपल्या संकटांवर मात करणारी देवता आपण बघतो आहे, तर ह्या बुद्धिवंतांनी एकत्र येऊन जे देशासमोर संकट आहे उघडपणे सांगा. त्या संकटाला ह्यांच्या मदतीमुळे किती भयानक रूप प्राप्त होणार आहे उघडपणे सांगा आणि शेवटी तुम्ही काय केलं तर या संकटावर मात होणार आहे हेही निष्पक्षपणे. पक्षाचा अभिमान नको, माणसाचा अभिमान नको, जातीचा अभिमान नको, प्रांताचा अभिमान नको, राष्ट्र डोळ्यासमोर ठेवून ह्याच्या रक्षणासाठी तुम्हाला हे करणं आवश्यक आहे. एवढी जरी जागृती, म्हणजे त्याच्यामध्ये स्वच्छतेचा संदेशही आहे, सामाजिकतेचाही संदेश आहे, अंधश्रद्धा निर्मूलनाचाही संदेश असेल आणि त्याच्यामध्ये मागे पुढे होणाऱ्या निवडणुकांचाही संदर्भ असेल. या सगळ्या संदर्भामध्ये जे खरं आहे, जे सत्य आहे, जे आवश्यक आहे आणि जे बोललं गेलंच पाहिजे ते आग्रहाने समोरच्या पिढीसमोर आणि जे नवीन मतदार होणार आहेत किमान त्यांच्यासाठी तरी का होईल सगळ्या शहाण्या लोकांनी निष्पक्षपातीपणाने राष्ट्ररक्षण आणि धर्मरक्षण म्हणण्यापेक्षा उपासना परंपरा रक्षण हे डोळ्यासमोर ठेवून अखंड बोलावं आणि सर्वांची मंगलमूर्त करावी. ते गणपतीला अधिक आवडेल असं वाटतं. मंडळी, खूप छान संवाद साधला आपण गुरुजींसोबत आणि गुरुजींनी खूप स्वच्छ असं आपल्या समोर एक चित्र उभं केलेलं आहे जे आपल्याला पाळायचंय आणि बुद्धिवंतांनी एकत्र यायचंय. देवाची सेवा करतोच आहोत, त्याचसोबत राष्ट्राचीही सेवा करूयात आणि एकत्र पुढे जाऊयात. गुरुजी, तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि खूप छान आमच्याशी संवाद साधलात. आमच्या या टीमकडून आणि प्रेक्षकांकडून तुम्हाला एक छोटीशी भेट वस्तू. धन्यवाद.